बाळूमामाच्या नावानं चांगलं आईच्या चालल्या होत्या इकडं चपात्या लाटायचं काम. आई मला इंग्लिशमध्ये म्हणते, प्लीज हेल्प मी, मला तेवढ्या चपात्या भाजून दे. म्हणलं तुला काय रात्री स्वप्नात इंग्लिश कुत्रं चावलं काय? आई आता स्वयंपाकात मला ऑलराऊंडर केल्याशिवाय राहणारच नाही. आई डायरेक्ट 8ला उठणार आणि मी 6ला उठून स्वयंपाक रेडी करणार. आई झोपेतून उठल्यावर म्हणणार, झाला काय स्वयंपाक रेडी? मी भाजलेल्या चपात्या काय भावाला पटल्याच नाही. आई म्हणली, तू हो बाजूला, मी चपात्या भाजते. पप्पांचं तर शेगडीपाशी शेकता शेकता जेवण चाललं होतं. म्हणलं चांगलं डोकं लावले बाबा. मी भाजलेल्या चपातीचा बुकना पाडायला चालू केलं. म्हणलं आपण कसं बी काय केलं का नाही, आपल्यासाठी चांगलंच असतं. मी इकडं वाल भरण्यासाठी नवीन गोण्या काढल्या होत्या. वाल भरायला गोण्याच नव्हत्या. त्या दिवशी आईने डायरेक्ट 17 किलोसाठी एक गोण देऊन टाकली. नशीब घरात गोण्या शिल्लक होत्या, नाही तर ह्याला त्याला गोण्या मागाव्या लागतात. एकदा का आईला वाल भरून दिली का नाही, मग मी न पप्पा राहिलेल्या वालीच्या सऱ्या तोडायला मोकळं झालो वावरात जायला. वालीची गोण पूर्ण नाही भरल्यामुळे मी इकडे डायरेक्ट वालीच्या गोणीचं नरडं पिरगाळलं आणि सुतुळीने डायरेक्ट गाठ मारून टाकली. आईला म्हणलं तुला गोण उचलते का? आईने गोण उचलली तर आईला गोण नव्हती उचलत. आई म्हणली दुसऱ्या पिशवीमध्ये थोड्या शेंगा काढून ठेव. मीन भावाने वालीच्या दोन्ही गोण्या रोडला आणून टाकल्या गाडीवरती. मीन पप्पा निघालो रोडवरून डायरेक्ट वालीच्या राहिलेल्या शेंगा तोडायला. तरी थंडी वाजते, वाल तोडावं का नाही? होय अण्णा, 10 वाजले तरी थंडी वाजते, वाल तोडावं का नाही? तोडायच लाग. 6 साऱ्या राहिल्यात आजच्याला तोडायच्या. कालच्याला 6 तोडल्या आणि आजच्याला 6, अशा टोटल 12 साऱ्या. पप्पा तर बांधून बी तोडाय पण गेले. मी जरा वेळ उन्हाला बसलो, राहिलं माझं बांधायचं. एक तर आजच्याला 2 जण आहे, मी आणि पप्पा. पहिले पिशवी टाकली पाहिजे, नाहीतर ना गेल्या वेळेस माझ्याकडून चावी पडली होती. घरी गेल्यावर हिथंच गावाना मला वाटलं घरी जाऊन चावी आणा नवीन, तर घरी पण चावी नव्हती. डायरेक्ट लॉक तोडायला लागलं असतं. त्याच्यामुळे तेव्हापासून चावी ना मी पिशवीतच ठेवतो. त्याच्यामुळे ना उन्हाच्या बाजूनी साऱ्या तोडायच्या. लय 10 वाजले तरी थंडी वाजते. पप्पा गेलेत खाल्ल्या होत्यात. पप्पांचंच बरोबर आहे, सकाळी सकाळी थंडी वाजली तर शेंगा तोडायला बी नाही उरकणार. त्याच्यामुळे उन्हाच्या बाजूने जेवढं पटापटा तोडता येईल तिकडून तोडायचं. घ्या, मी पलीकडून घेतो. तुम्हाला थंडी वाजून मला नाही वाजायची. हाय का माल चांगला? तसं त्या पलीकडच्या बाजूने मालच नाही गावत, तोडत्यात. आणि मी ही माझी सरी, सरीत काय एवढं ऊन नाही येत, पण मला काय एवढी थंडी नाही वाजत. पप्पांना लई थंडी वाजते मागाच्यापासून. मी इकडे शेंगा तोडायला चालू केल्या. पप्पांना म्हणलं जसं शेंगा गावत्यान का नाही तशा शेंगा तोडा, काय लय लोड घेऊ नका. त्यामध्ये कीड झालती ना, हलका डोस घेतला होता आपण. हलका डोस नाही घ्यायचा अण्णा, जरा मीडियम डोस घ्यायचा. असली कीड वाढली होती ना, 1 गोण कीड वाढली होती. ती लाल गोणी शेंगा होते ना, ते किडके शेंगा होते सगळ्या. त्याच्यामुळे ना आधीमध्ये ना हलका डोस नाही घ्यायचा, थोडा बारीतला घ्यायचा. कळलं ना अण्णा? पालाड शेंगा असल्या ना, अशा पालाड शेंगा असल्या ना दिसत नाही त्या. त्याच्यामुळे काल आम्हाला आहे ना 6 साऱ्या झाल्या, तुम्ही आल्यावर 2 साऱ्या झाल्या. आणि तुम्हाला वाटलं आम्हाला लय वेळ कस काय लागला. कळलं ना आता? पाण्याआड शाळा असते, शेंगा असतात. आणि तुमच्या तर वावरात आल्यावर लगेच फोन आला, मी येणार आहे दौंडमध्ये. मग काय म्हणलं आता कवा येतं काय माहिती, कारण का गाड्या बिड्या नाही गावत. आम्हाला आहे ना तुम्ही माहीत सुद्धा नव्हतं अण्णा येणार आहे म्हणून. आम्हाला माहीत पण नव्हतं पप्पा येणार आहे म्हणून. आम्ही दोघंच तोडायचं ठरवलं होतं, मी आणि आईने. आणि तुमचा फोन आला तरी आम्ही एवढं काही रिक्स नाही घेतलं, कारण का आम्हाला माहिती होतं यायला 3 वाजणार आहे. 3 वाजताच आला तुम्ही का अण्णा? नाही वे, एकच सरी आहे ना ती. नाही नाही होईन की, पुढे गेल्यावर गावन की आपल्याला. दिवस मोटर चालू ठेवल्यामुळे ना आता काय पाणी द्यायची गरजच नाही लवकर. सगळं वावर गार चिकूट पडलंय. अहो गार हटल्यावानी नाही, पण आहे ना काही ठिकाणी असं वाळलं होतं की झाडांची मुळं पर अशी सुकटल्यावानी झाली. आम्ही त्याच्यामुळं म्हणलं पाणी द्यावं. आम्हाला काय माहिती एवढं गार पडन. आता नाही द्यायचं लवकर, आता लवकर द्यायचंच नाही. आता डायरेक्ट चांगलं थोडं वाळलं ना मग द्यायचं. आपलं मुरमाटाचं रान आहे, त्याला नाही काय होत एवढं. कडक ऊन पडलं तर जाते वाळून. दिसत नाही ना, उलट हिरवळली झाडं पाणी दिल्यापासून झाली बरं का. ह्याची आमच्या इथं क्रिकेट आहे ना, आपण बसले वाल तोडत. लवकर तोडून एक तरी सामना बघायचा.
डीजे आणला डायरेक्ट पोरांनी. सोप्पा खेळ नाही. जमलं ना संध्याकाळी जाऊच आपण. लावले उभं थांबा नाही जरा वेळ असं. नादच केला जनगण म्हणण्यासाठी डायरेक्ट डीजे आणला होता. यंदाची टुर्नामेंट एकच नंबर दिसली. मला वाटलं गाणी वाजवायला डीजे आणलाय पण यांनी जनगण म्हणायला डीजे आणलाय. एक नंबर. ठिकाणी शेंगा एवढ्या वर लागल्यात अण्णा त्या तोडायच्या कशा आपण. वर गेल्यात त्या शेंड तुटत्यान त्याचं काय काय कवळ्या शेंगा आहे. लयच वर शेंगा गेल्यात काहीच कळाना. आणि त्याला बारक्या बारक्या पण शेंगा लागल्या. असं ओढलं की डायरेक्ट गडच अख्खा फेल होऊन जाईल. केट चालू झाली आता आवाज येतोय. आम्ही इकडं वाल तोडतोय. अजून आपल्याला किती साऱ्या तोडायच्या. अजून ह्या झाल्या 2 अजून 5 साऱ्या तोडायच्यात. झाडाला सपोर्ट लावलेला ते जागळा पीठ पडून गेला लाकडाचा. उन्हाळ्यापर्यंत टिकन का नाही. डेंग्या लावलेल्या झाडांना बाबळीच्या झाडाचं डायरेक्ट पीठच पडलं एसकीचं. आज उन्हाळ्याच्या उन्हाळ्यापर्यंत राहिलं पाहिजे. म्हणतात शेंगा नीट तोड. पप्पांनीच पाठीमागं शेंगा ठेवल्यात. अण्णा पाठीमागं शेंगा ठेवल्यात आणि मला म्हणतात शेंगा नीट तोड. पाठीमागं शेंगा राहिल्यात ना. होय अण्णा म्हातार पण झाले डोळं कमजोर झालं काय. पप्पा म्हणतात डोळ्याला दुखत आहेत. उन्हाच्या बाजूने शेंगा तोडताय तरी बरं आहे. मी आली कुठून. तुमच्या शरीराला लय माल नव्हता ना. उडून झालेत. पप्पा आल्यात आता माहेसरीत काय झाले माहिती का. लय पाला असल्यामुळे ना शेंगा लपल्यात आणि पप्पांना फक्त एकच सरी घ्यायची होती. त्यामुळे लय तुरु तुरु माहेसरीत आल्या. तुम्ही प्याला होय प्याला होय. टोपी घातली ना असं कान दाबले जातात. त्याला कान दुखते रात्री. लय असं कान दुखायचा. ही ते टोपी जरा लय टाईट आहे ना त्याच्यामुळे कान दुखायचं रात्री. पोत्यात 2 बादल्या वाचल्या ना फुल भरल्या. अजून 2 बादल्या वाचल्या ना संपलं पोत्याचा खेळ. अजून आपल्याला 2 बादल्या टाकल्या ना अण्णा होऊन जाईन पोत. अण्णा मी ही का तुमच्या शेजारची. हा ह्या सरीत पुढं 2 साऱ्या निघतात. पुढं 3.5 साऱ्या तोडायच्यात आता आपल्याला. तुम्ही 2.5 म्हणला ना आता 3.5 तोडायच्यात. तुम्ही तुमची अर्धी आहे ना. एक जवळच आहे ना पण. ही बाजू अख्खी झुकलेली. अण्णा तुम्हाला ही अख्खी बाजू झुकलेली आलेली. तुम्हाला वेळ लागणार आहे. अशी वाल झुकली की बोळवंडीवणीच जागा आहे. नाही अशी लय बारीक जागा आहे. एखाद्या बोळवंडून चालल्यावणी मुळशी पार्टीच्या. ठीक आहे त्याच्यामुळे अशी टूपिन तोंडाला. माझी नाही अण्णा ती पिशवी. ती कुणाची तरी पडलेली. त्या सगळ्या पिशव्या मी सीताफळाच्या बुडात ठेवले होते न काय. माझी पिशवी पण आहे माझ्या ह्यालाच आहे. माझ्या पिशवीला करगुटा बांधलेला आहे मी. तीच पिशवी घेतोय. जवळजवळ 2-3 तोडा झालं तीच पिशवी घेतोय मी. तरची सर्वी तुम्हाला वाकलेलीच आलेली अण्णा. तुम्हाला लय थोडा वेळ लागणार आहे. लय म्हणजे लय वेळ लागणार आहे. कारण का वाकलेल्या सर्वेत ना खाली वाकून बसून तोडायला लागत आहे. असं झालंय का अण्णा. तुमची आठवण काढली होती मी आणि तेवढ्यात तुमचा फोन आला. मी येतोय दौंडमध्ये. मग म्हणलं आता तुम्ही यायला पण तुम्हाला 2 वाजतात का 3 वाजतात. त्याच्यामुळे आम्ही तुमचा काय एवढा विचारच नाही केला. तुम्हाला फक्त आम्ही गुन्हे पकडायला साठी बोलावलं होतं. आईला काय मागं गुन्हे पकडायला येत नाही. तुम्ही खुशाल म्हणताय की माझी आठवण झाली का नाही. उलट तुमची आठवण येत होती. माझी आठवण येत नव्हती का. तुमची आठवण येत होती म्हणून तर तुम्हाला सकाळी फोन केला होता ना. असं म्हणून जुळणार आहे का तुमची आठवण नाही. आज आई नाही तर एक सरी एक्स्ट्रा घ्यायला लागते. आता आई असते तर 12:30-1लाच झालं असतं. आईला लावली आहे मार्केटला. मॅचमध्ये गाणी लावलेली इकडं वावरत आहे काय त्या. मोकळं असल्यामुळं सगळं आवाज येतोय बरं का. इकडं माळ आहे अख्खं. माळरान मोकळं असल्यामुळे ना हेतवर आवाज येतोय. नाही तर कायचा आवाज येतोय. आणि त्यात डीजे आणलाय. आपण जरी मॅच बघाय नसलं ना तरी आपलं मनोरंजन होतंय आवाजाने. किती षटकार मारलं, कुठली टीम खेळायला आली, कुठली टीम नाही. फक्त बघाय नाही भेटत पण ऐकाय सगळं भेटतंय. पप्पा आलेत पलीकडच्या सर. अण्णा तिथं वायर उघडी आहे बरं का. बोरची वायर उघडी आहे. त्याला लाकूड मारले
जळलं बिळलं तर मोकर दुसरं होईल. त्यांना म्हणलं होतं जरा त्याला काहीतरी नियोजन करा. आताच हाऊसफुल झालं असते याच्यात भरला 18 किलो. तुम्हाला धावतो पप्पाच्या बाजूने आल्यात ना, त्या बाजूने बोरची वायर उघडी आहे, ती तापून तापून जळतीये. धावतो तुम्हाला थांब. पप्पांना त्यामुळं म्हणलं होतं आतल्या बाजूने या तुम्ही, मोकर उद्योग करता. उघड्यावरती जॉईंट हा, आणि पप्पा आलेत इकडून. चुकून इकडं पाईप पडला तर कार्यक्रम व्हायचा. त्याच्यामुळे मी पप्पाला म्हणलं होतं तुम्ही वावरातून या. माणसाच्या ध्यानात नाही राहत, चुकून पाय पडला तर. आधीच ती 2दा वायर बष्ट झालेली, 3 साऱ्या तोडायच्या राहिल्यात. ही पप्पांनी कालच्याला आहे ना, ती अर्धी तोडलेली इथलं, ती डबडं दिसतंय ना तिथं. मग आता पप्पा गेल्यात इकडच्या सरीत आणि मी हाय आता इकडच्या सरीत. खालूनच तोडाय चालू करणार, म्हणजे कसं वर वर तोडत आलं ना वरतीच जाता येतं, आणि खाली गेलं ना बादली तोडत परत उरपाटी बादली घेऊन यायला लागते. वेल तर स्वागतालाच थांबलेलं आहे, खाली वाकून जायला लागतंय. 2-3 बार चांगले गावत्यान, मग परत 3रा बार चालू होईल लागलेली आता. त्याच्यामुळं मला आता कमी कमी गावत जाणार. तर जाऊ द्या, मी वरती बादली टाकून आलो पार आपण शेंगाची. तरी हिथं आल्यावर बसल्यावर लक्षात आलं आता कोरड पडली नारड्याला. आणू का तुम्हाला पण? आलाय तुम्ही पिऊ? मग राहू द्या, आता मी सरी लावल्यावरच पाणी पितो. आता माझ्या सरीला आले बरोबर, वाकूनच तोडायला लागते अहो, नाही तर किडक्या शेंगा राहिले ना मोकर किड होती. दिवाळीत कसं 50, 55, 60 बाजार सापडला, तसंच जर बाजार सापडला असता ना आतापर्यंत आपलं पैसे झालं असतं. पण 20 रुपयाने काय नाही वाढणार, 600-700 रुपये येतात. त्याच्यात गाडी वाढ, आईचं 100, 120 काही नाही राहतात. 400-500 रुपयाचे येतात. खायला नाही भेटत, काय नाही भेटत. गेल्या वेळेस तरी खायला यायचं दिवाळीत. काही ठिकाणी शेंगा एवढ्या वर लागल्या होत्या, डायरेक्ट बांबूलाच लटकलून शेंगा तोडायला चालू केलं. नाईलाजच होता माझा तेवढा. वेळेस काय पिशवी धराय पप्पा नव्हतं, त्याच्यामुळे मी एकट्यानेच वरलं. निम्म्या खाली सांडल्या, निम्म्या गोणीत सांडल्या. त्यासाठी नाही एक जण तरी गोणी धरायला लागतो. मी एकट्यानेच वतलं आणि शेंगा खालीच सांडल्या. उचलन बरं बाकी काय. आता चला, ह्या डांप्यापासून सरी ना हितपर्यंत तोडायची राहिलेली आणि ती मला दिलेली आहे. आणि कालच्याला आम्ही तिकडून स्टार्टिंग केलं ना, तिथं एक पलीकडची सरी राहिली होती. पप्पा म्हणले मी तिकडची सरी तोडतो, ही सरी तोडून तू मला तिकडं आडवा या सरी तोडायला. वाकून घ्या, मग झालं. इथवरच आले आता माझी बादलीपर्यंत. काय झालंय माहिती का, याच्या खाली लय शेंगा राहिले बघा या, त्याच्यामुळे तोडायला वेळ लागतोय. पाणी आणलंय बरं का तुम्हाला, या एरंडा खाली या जेवायला. पप्पा जेवायला येस्तोवर मी इकडं पिशवीतून डबा काढून ठेवला. म्हणलं पप्पा आले गेले की डबा खोलायचा आणि जेवायला बसायचं. तोपर्यंत म्हणलं आपलं पाण्याचं एक घोट पिऊन घ्या. पप्पांचं आवरल्यानंतर पप्पांनी मला एका डब्यामध्ये कालवण काढून घेतलं आणि त्यांना एका डब्यामध्ये जेवायला घेतलं. पप्पांचा जेवायचा टायमिंग होऊन गेला होता, त्याच्यामुळे पप्पा म्हणलं आता मला काय भूक नाही. म्हणलं खावा माझ्यासाठी आता थोडं जरा. जेवणाचा टाईम 2 वाजताचं होऊन गेल्यामुळं मला पण भूक नव्हती, पण म्हणलं जरा खाल्ल्याशिवाय पण अंगात ताकद नाही येणार. पप्पांनी एक पिवळी गोण गाडीपाशी नेऊन ठेवली आणि मी इकडे एक पोतं उचललं होतं. पप्पांना म्हणलं पोतं घेऊन मी आलो गाडीपाशी, गाडी धरून थांबा तुम्ही. गोण्या ठेवाय नसल्यामुळं आपल्याला नीटनीटका ठेवता नाही आल्या, नाहीतर आपण बसल्यावर आई गोण्या ठेवायच्या. बसला का? नीट बसा, एकतर गाचक्या ह्याचं होते, गाचक्यात परत लागून कुठं पण. बसला का? घरी आल्यानंतर पहिलं हातपाय तोंड धुतलं. मला मॅच बघायला जायची होती, पण काय झालं जेवणाचं टायमिंग बिघडल्यानंतर हातपायला गोळ आलं होतं, त्याच्यामुळे म्हणलं नको. पप्पा तर डायरेक्ट आल्या झोपलं. पप्पाचं पण जरा जेवणात टायमिंग बिघडल्यामुळं पप्पाला पण कणकणी आली होती. मी पण जरा वेळ झोपलो. म्हणलं जरा इकडं तिकडं हिंडण्यापेक्षा जरा झोपल्यावरती बरं वाटन, कारण का ना टायमिंग जेवणाचं बदलल्यामुळे ना खरं पायाला गोळ आलं होतं. मार्केटवरून आलेली आणि एवढी वाल माघारी आणली, खपलीच नाही, बाजारच नाही जाईन तशी जाईन. आईने मार्केटवरून वडापाव आणला होता, मग मी इकडं वडापावचा बुकना पाडायला चालू केलं. वाल 20 रुपयाला झाली तरी पोटाला खायला विसरायचं नाही, कारण का सगळं आपण करतोय पोटासाठीच. एवढं बाजार एवढं वाल येते ताई?
होय वाली येतात पण माणसं बी येत नाही, गिरायक बी येत नाही. गिराईक मग नक्की हाय कुठं आहे? उद्याला काय माहिती. जाईन तशी जाईन, आता काय करते. आपला वाल्मी मंदा येतच चालू झालाय. नाही तर तुटून पडत्यात. द्या माल द्या माल द्या माल. आता मालाला बाजार नाही तर एक कुत्र होगा ना त्याला. तुला एखादच होती का आजच्याला? होय एखादच होती मला. जायच्या आधी ना एवढं फटाकडं वाजवायच्यात. टाइम बॉम्ब. आणि ही अगरबत्ती कायसाठी आणली माहिती का? अगरबत्ती आहे ना मधून कट करायची, थोडी कट करायची आणि हे तुम्ही ना सुतळीची वात आहे ना ह्याच्यामधून घालायची. टाइम बॉम्ब सारखं बरोबर 12 वाजायच्या आधी वाजलं पाहिजे थोडं थोडं. आता किती वाजले? आता काय माहिती किती वाजल्यात. 10:55 झाल्या. बरोबर टाइम बॉम्ब सारखं 6 फटाकडे वाजवायचे, 6 सुतळी. ह्याला काय करायचं माहिती का? मधून थोडं पिचकवायचं, ते अगरबत्ती घालायची. बरोबर जसं जळत येईन का नाही कसं पिचकवायचं हे काही. हा की असं पेर गाळायचं मधून, मग त्याच्यामधून अगरबत्ती घालायची. 12 वाजता दिसता धमाका. अख्ख्या आळी झोपल्या, मी आणि आई जागा आहे. कारण का आम्ही वाल भरून ठेवले एवढे निवडून. अगरबत्ती लावायची ह्याच्यातून सुतळीतून वातीतून, आणि जशी अगरबत्ती जळण का नाही आणि टोकाला आली का नाही ठॉय की नाही 12. टाइम बॉम्ब रेडी झालेले आहे, फक्त त्यातलं 2 रद्द झाल्यात. आई म्हणली 4च बनवू, 6 नको लावू, मोकर लोक खवळत्या. त्याच्यामुळे 4 मिसाईल तयार करून ठेवल्यात. सक्सेस होते का काय माहिती. बाळूमामाच्या नावानं चांगलं. 1 2 3 4 धडाम. 5 ॲटम बॉम्ब शिल्लक आहे. पप्पा म्हणले आपल्याला रानात लावाय होईन. बिबट्या आला ना मग आपोआ सुटली ना बिबट्याची, रानात गेल्यावर 1 ॲटम बॉम्ब वाजवायला. मनात आलं तर आत्ताच याचा बाजार करून टाकीन नवीन वर्षाचा. बिबट्या गेला पळून तर गेला. गाईज हमें टाइमिंग बॉम्ब लगाया है. मम्मी ना हिथं लाव, हिथं एक घर आहे, हिथं एक लाव. दुसरा टाइम बॉम्ब आहे ना आमच्या घरा पाठीमागला, हिथं एक घर आहे, हिथं एक लावू. सगळे उठले पाहिजे. झोपून काय करताय? नवीन वर्ष चालू होणार आहे. नाही वाजलं ना शेवटी उदबत्तीने वाजून टाकायचं. टॉम बॉम्ब आहे ना आमच्या घरापाशी लावलाय. आता चौथा कुठे लावायचा? चौथा ॲटम बॉम्ब आहे ना ह्यात लावलाय, इथं एक घर आहे. मित्रांनो आपलं 4 ॲटम बॉम्ब लावून झालेलं आहे. आता जो वाजून तो वाजून, नाही तर शेवटी अगरबत्तीच पर्याय. सगळे ॲटम बॉम्ब चेप केलं, सगळं थोडं थोडं राहिल्यात. नेमकं 12ला फुटाय बसले. डिक आतापर्यंत एखादं तरी वाजाय पाहिजे ना. ठॉय ठॉय एक तर बजना चाहिए. थोडंच राहिलंय, थोडा वाजव वाजव. अगरबत्ती काय आपली सक्सेस नाही, अगरबत्तीनेच लावायला लागला शेवटी. वाजला 2 वाजले. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. तुला पण नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. गुड नाईट. टाइम बॉम्ब काय आपला सक्सेस नाही झाला, त्याच्यामुळे आपण सगळे फटाकडे एकत्र लावलो आणि तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट.